बोलून असे या परी स्वस्थ राहिला दुर्राज विसोबाचे नाम या मनी दसकला म्हणे हात विसोबा किती ब्रह्मवारिता बघू अशा अविधी कृत्याने ते ब्रह्मदेवी आता उचलून तयाचे पाय सामुल्या करी लागला ठिवाया नामाने आणि जेव्हा त्यांनी असं विचारलं की अभेद काय ते बघायला तू आलायस ना मग अभेद आहे कुठं भेद आहे कुठे तोही दगड हाही दगड नामदेवाचं धक्का बसला पण पुरा नाही ते म्हणले बहुतेक हाच तो द्वैताचा नाश करणारा नावाला ते काय जे ब्रह्मज्ञान आहे ते सांगणारा गुरु दिसतोय म्हणले कारण हा नेमकं बोलला ते म्हणले आमच्या देवाची लुच्चगिरी असेल त्यांना संदेश पाठवला असेल याला जे असा पाठवणार आहे तू असं बोल एवढ्यानं माझं समाधान होतं का पिंडीच्या डोक्यावर पाय देणं हे जर ब्रह्मज्ञानाचं लक्षण असेल तर आतापर्यंत इथे जे परकीय आले त्यांनी काय केलं हेच केलं मग त्यांना गुरु म्हणून का नाही मानायचं ह्याचं गुरु पण कसं अविधी कृत्यामध्ये जर परमार्थ असेल तर तो परमार्थाला परमार्थ म्हणता येईल का की जो अविधीने प्राप्त होतो नामदेवाचं तर्कशास्त्र अगदी बरोबर आहे आणि म्हणून जरा रागाने नामदेवाने ते पाय पकडले आणि असे सरकवले बाजूला आश्चर्य असं नामा ठिवाया पद जाय जेथ उत्पन्न भावे शिवलिंग तेथ ते पाहुनी तो मनात झाला मौने पदासी प्रणिपात केला कुलाल चक्रा परितो पद धरुणी लागला फिराया ते परिशिवलिंगा वाचून गवसे नास्थान एकही कुंभाराचं चाक फिरवावं तसं विसोबांचे पाय ठेवून नामदेव फिरू लागले जिथे जावं तिथे शिवलिंग जिथे जावं तिथे शिवलिंग जिथे पाय ठेवायचा प्रयत्न करावा तिथे शिवलिंग शेवटी आपण उडी मारून बाजूला होऊन तिथे पाय ठेवायला गेले तिथे पुन्हा शिवलिंग म्हणजे मी होतो तेव्हा नव्हतं आणि आता इथून कसं वर आलं सगळ्या गाभाऱ्यावर फिरवलं ते विसोबा म्हणले अरे नामदेवा माझा जीव चालला रे म्हणले नको करीत विश्वा माझ्या परी नको करीत विश्वा परी हर परम ओढी मला करुणिया करी नायना शिवलिंगावीन जोडली जागाची प्रिय पाय ठेवया भरी वृद्धात्वे आदितनु पान विचारा दया करी नामदेवा अरे मला फरफर किती ओढशी मी म्हातारा मनुष्य आहे मला वेदना व्हायला लागल्या अजून तुला शिवलिंगा व्यतिरिक्त जागा सापडली नाही एवढ्या सगळ्या गाभारामध्ये माझी फरफट केलीस जेव्हा विसोबा असं म्हणाले तेव्हा नामदेव खाली वाकले आणि ते दोन्ही पाय आपल्या मस्तकी धारण महाराज काय सांगावं आपला महिमा मानी शंकर आपुल्या प्रियपदा की बिल्व पत्राहुनी किंवा ती नगराज ब्रह्मदनिया गोदा जगत पावनी ऐसे हे बहुथोर पाय आपुले भाग्ये मला लाभले ते मी ओढू तरी मी कसे मजवला हे बाजो मावले महाराज बेलाच्या पानावर भगवान शंकर प्रेम करतो म्हणतात मस्तकी धारण करतो म्हणतात आपले पाय त्या बिल्वपत्रासारखे भगवान शंकरांनी मानले आहेत गोदावरी त्यानं मस्तकी धारण केली म्हणतात आपले पाय गोदावरी सारखे त्याला पवित्र वाटत आहेत धन्य माझं भाग्य की असे पाय माझ्या हाती आले आता ते कसे सोडू हे म्हटल्यावर यांचं म्हातारपण कुठे गेलं कोणाला ठाऊक पटकन पाय ओढून घेतले उठून बसले आणि त्या विसोबानी नामदेवाला असं थोपटलं खांद्यावर नाम्या अजूनही भ्रम तुझ्या डोक्यातले गेला नाही आईशा भ्रमा कान त्यजिते अजूनही आईशा भ्रमा कान त्यजिते तू जगी हरणी सोजी करे ते थकारे वृथा खेद
करीती अजून आईचा ब्रह्माची बिल्वा गोदावरी देवी त्र्यंबकगिरी तीन भाषा खरी बघ मुळाशी अजून आईचा ब्रह्माची कोण शिष्यासे कोण बापा गुरु कोण हावद आता व्योमकेशी अजून आईचा ब्रह्माची अस्ति भाती प्रिया तरुण भवदावया जाण सेवावया दास गणुषी अजून आईचा ब्रह्माची अजून आईचा ब्रह्मा नामदेवाच्या हाताचे पाय उठून घेतले, नामदेवाच्या पाठीवर थोपटले आणि विसोबा म्हणाले, नामदेवा अजूनही भ्रमातच आहेस. अरे बिल्वपत्र काय, गोदावरी काय, त्र्यंबकगिरी काय, शंकर काय, पाय काय, गुरु काय, शिष्य काय, ही सगळी द्वैताची भाषा आहे बाळ. याच्यातून बाहेर पडावं लागतं. हा, याचा मार्ग आहे, मला माहितीये. कर्म करे जय घडते, कर्म करे जय घडते, कर्म करे जय घडते, कर्म करे जय घडते, पांडत शास्त्रते जय जीवनते, कर्म करे जय घडते, भक्ती मार्गी समजना मजा कोणावा तुम्ही वृक्षाखाया फलपुष्पाना अवसर याया फलपुष्पाना अवसर याया त्यात परी हे होत, त्यात परी हे होत, भक्ती उपरे ज्ञान फलाचे कर्म करे जय घडते, कर्म करे जय घडते. नामदेवा साधनेचा एक मार्ग आहे. आधी सशास्त्र कर्म करावं लागतं, त्या कर्मातून भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं, मग भक्ती विकसित होते आणि भक्ती जेव्हा पूर्ण फुलते तेव्हा तीच ज्ञान फळामध्ये येते. आणि त्या ज्ञानातलं सुद्धा अपरोक्षत्व परोक्षत्व गळून पडतं आणि अपरोक्षत्व वाढतं, तेव्हा ते पिकलेल्या फळासारखं होतं. म्हणजे फक्त खाणं शिल्लक राहतं. तू भक्तीपर्यंत आलास आणि पुढे तिला फ्रीज मध्ये घालून ठेवलीस म्हणली. अरे क्रमाक्रमाने तीही विकसित व्हावी लागते, तू लक्षात घेतलं नाहीस. म्हणून हे सगळं झालं. शेवटी अशा एका पातळीवर माणसाला यावं लागतं. शंकराचार्यांनी श्लोक आहे, मला चांगला श्लोक आहे. त्यांनी म्हटलंय, न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर न मित्र गुरुर नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तो आहे, बाकी आणखीन काही नाही. मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही. मी कोणाचा शिष्य नाही, माझा कोणी गुरु नाही. मला मृत्यू नाही, मला शरीर नाही, मला अन्न नाही, मला पाणी नाही, मला अवयव नाहीत, मला डोळे नाहीत. मी भूत पंचकापैकी कुणी नाही. मी कुणी नाही. शेवटी मी कोण? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप असा शिव आहे. आणि खरं सांगू का ना, हे बोलणं सुद्धा अजून अलीकडच आहे. काही न बोलणं हे ब्रह्मज्ञानाचं सगळ्यात श्रेष्ठ लक्षण आहे. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. त्या ब्रह्मसूत्रामध्ये बाष्कलीची एक मोठी गमदारी गोष्ट आहे. त्या बावहाला विचारलं म्हणायचं की महाराज मला ब्रह्मज्ञानाविषयी काही सांगा, ब्रह्माविषयी काही सांगा. त्याने एकदा विचारलं, दोनदा विचारलं, तीनदा विचारलं. हे काही होत म्हणेनात, नुसते बघत राहिले त्याच्याकडे. त्याला वाटलं यांना काही ऐकू कमी येतं. कानाही जाऊन, महाराज मला ब्रह्माविषयी काही सांगा. त्याने कानावर हात ठेवला. काय झालं? कानठाळ्या बसले म्हणले माझ्या. आणि मग मी म्हणत तीनदा चारदा तुम्हाला विचारलं, तुम्ही काही बोलनात. अरे तू पहिल्या प्रथम विचारलंस तेव्हाच मी बोललो म्हणाले. ज्याच्याविषयी काही बोलता येत नाही त्यालाच ब्रह्म म्हणतात. फक्त हे नंतर सांगावं लागतं, इतकंच काय. आपण एखादी उत्कृष्ट वस्तू पाहतो, एखादं निसर्गरमणीय दृश्य पाहतो. कुणीतरी आल्यावर विचारतो, गाव तुम्ही गेला होता कसं होतं? आपण म्हणतो असं होतं. काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही हे सुद्धा सांगणंच आहे ना. पण त्यामुळे निदान काही सांगता येत नाही याच्या पलीकडचं एवढं तरी लक्षात येतं. बोललाच नाही तर मुका सगळ्यात चांगला ब्रह्मवेत्ता. म्हणून
म्हणून हे सगळं सांगावं लागतं. कर्म करे जै घडते, ह्या क्रमाने गेला म्हणजे मग पुढे कोण शिष्या असे, कोण बापा गुरु, कोण हा वद आता योग केसी, कोण हा वद आता योग केसी, अजून आईचा प्रमाठाने केली. नामदेवाची सगळी पूर्वतयारी उत्कट झाली होती. काय ते प्रवर्तितो दीप इव प्रदीपात म्हणतात हे होतं. पण केव्हा होतं? तेल वात पणती सगळं व्यवस्थित असलं म्हणजे मग दिव्याला दिवा लागला की पेटतो. इथे तेल नाही, वात नाही, पणती नाही आणि नुसतंच दिव्याला दिवा लागायचं. व्हायचं कसं? नामदेवाची बाकी सगळी तयारी होती, फक्त स्पर्शा वाचून थांबलं होतं, आधी पूर्ण झाले होते. आणि त्यामुळे गुरुनं एवढं म्हटलं मात्र कोण शिष्या असे, कोण बापा गुरु, कोण हा वद आता योमकेशी, अजून आयुष्या भ्रमाकान केली. अजून काय भ्रम सोडत नाही असं गुरुजी म्हणाले आणि अक्षरशः नामदेवांची समाधी लागली. अशा वचास नामदेव तोषला, निर्विकल्प ब्रह्मरंगी रंगला असे भला. भेद भाव राहिला विश्व ब्रह्मला हरे, भेदभाव राहिला न विश्व ब्रह्म जाहले, ज्ञान वृद्ध जाहल्यास द्वैत बाल्य कोठले. ज्ञान वृद्ध झाले त्यामध्ये, द्वैत सगळं नाही झालं, निशेष द्वैत झालं. आणि ही नामदेवाची स्थिती पाहिल्यावर विसवाना समाधान वाटलं. जिथे बोलावं तिथेच बोललो, जिथे दाखवावं तिथेच दाखवलं. देवानं पाठवलं मला कळलं, पण हे वशिल्याचं तट्टू नव्हे, अधिकारी नाही तर इतक्या लवकर एवढं उजाडलंच नसतं म्हणाले. फार चांगलं आहे. काही वेळ त्याला तसंच राहू दिलं आणि पुन्हा थोपटून ठिकाणावर आणलं. नामदेवा आता पुढचं सांगतो म्हणे तुला. टाकी परीन टाकी, अरे अरे टाकी परीन टाकी, सगुणास कदा चुकी, टाकी परीन टाकी. हे भजन गान सगुणाचे, शरचरा द्रव्य मोलाचे, अद्वैत गोड पण जाचे, ही समज मनी टाकी टाकी परीन टाकी, अरे अरे टाकी परीन टाकी. तुला कळलं? आता एक गोष्ट लक्षात ठेव, सगुणाचा तिरस्कार करू नको. सगुणाच्या अधिष्ठानाशिवाय अद्वैत उभं राहू शकत नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीर भाव सुटत नाही. आणि हा शरीर भाव सुटत नसल्यामुळं जर नुसत्या अद्वैताच्या मोहामध्ये कोणी बळी पडला तर एक गोष्ट चुकते असं लक्षात ठेव. शंकराचार्यांचा श्लोक आहे, ते म्हणतात भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करिहिचित, अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुना सह. शंकराचार्यांचा श्लोक आहे. किंवा यावत् जीवंतया सेव्या वेदांतो गुरुरीश्वरः, की वेदांत गुरु आणि ईश्वर यांची आजन्म उपासना केली पाहिजे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. भूक लागते तेव्हा दगड चालतात. सर्वं खल्विदं ब्रह्म. तिथे जर भाकरीच लागते तर सगुण कसं नाकारायचं? नामदेवा साखरेला किंमत का? गोड आहे म्हणून. गोडीला आकार आहे का? नाही. रूप आहे का? नाही. साखरेला आकार आहे की नाही? आहे. रूप आहे की नाही? आहे. गोडी साखरेशिवाय राहत नाही. तसं अद्वैत जेव्हा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सगुणाशिवाय राहणार नाही. टाकी परीन टाकी, अरे टाकी परीन टाकी, सगुणास अनातुकी, टाकी परीन. कसं आहे माहितीये का? आईची गरज संपल्यानंतर आईला प्रेम देण्यासारखं आहे. तान्ह मूल आईला प्रेम देतं ते सगुणाचं प्रेम असतं. आता हा मोठा झाला आहे, बाप सुद्धा झाला आहे, मिळवता आहे, आईवर काही अवलंबून नाही. आणि तरी सुद्धा बाहेरून आला म्हणजे क्षणभर आईजवळ बसतो, आईनं पाठीवरनं अंगावरनं हात फिरून घेतो आणि ते घेतलं म्हणजे बरं वाटतं आईला आणि याला दोघांना. आता हे काय आहे? ही ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात त्याला.
आणि ती पहिली भक्ती कशी स्वयंपाकापुरती आई म्हणजे असतात लोक आईची वाटणी होते म्हणतात. मी असं ऐकलंय, काय मी एकुलता एक असल्यामुळे माझ्या अनुभवाला ते काही येत नाही, पण आईची वाटणी होते म्हणतात. ती भावाची वाटणी होते म्हणजे 4 भाऊ 4 ठिकाणी राहतात आणि आई 2-2 महिने अशी फिरत राहते. मग 2 महिन्याच्या घरी 2 महिन्याच्या घरी 2 महिने त्याच्या घरी. आणि बायको बाळणपणाला आली की मग आईची आठवण होती, आई बरेच दिवसात तू इकडे आलेली नाही. हे सगुणाचं प्रेम झालं. आणि आता आईपासून कशाचीही अपेक्षा नाही. कसं आहे, घरात असली आणि होत असलं म्हणजे आई स्वयंपाक करीत नाही असं होत नाही. चांगला स्वयंपाक करते, कदाचित बायकोपेक्षा सुद्धा चांगला करते. पण स्वयंपाक करते म्हणून आई आणि आई आहे म्हणून स्वयंपाक करते यात जमीन आसमानचं अंतर आहे. स्वयंपाक करते म्हणून ही आई ही ज्ञानपूर्व भक्ती आहे आणि आई आहे म्हणून स्वयंपाक करते ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. काही फरक नाही. टाके परी न टाके अरे अरे टाके परी न टाके सगुणात दारूची टाके परी न टाके ते भजन दान सगुणाचे शर्करा द्रव्य मूलाचे अद्वैत गोड पण ज्याचे ही समज मनी धरकी. टाके परी न टाके हे सगळं करताना नाम्या एक गोष्ट लक्षात ठेव. ज्या पंढरपुरात तू जातोस, ज्या पांडुरंगाला आपलं म्हणतोस, त्याच्या पायावर डोकं ठेवतोस, ते पंढरपूर आणि तो पांडुरंग काय हे कधी विसरू नको. पंढरपुरात राहा, पांडुरंगाला नमस्कार कर, पण हे करीत असताना सुद्धा सिद्ध ज्ञान भीमा तटा निकटही ब्रह्मांड रे पंढरी जीवांचा समुदाय हाच महीच्या वीटे उभा श्रीहरी तेथीचा मुनी पुंडलिक समरे सद्भाव रे राजसा तेथीचा धनी होय वार करी तू सेवी सुभक्तीचा. पण त्या पंढरपूरची वारी सोपी आहे. आमचे दादा गमतीने म्हणायचे की पंढरपूरच्या वारी करण्यानं जर पुण्य लागत असतं तर त्यावेळेला बार्शीलाईट रेल्वे म्हणत असत. बार्शीलाईट रेल्वेचे गार्ड अँड ड्रायव्हर कितीदा उतरले पाहिजे, दिवसांना 3 खेळ्या पकडतात. किती वेळा गेले पंढरपूरला? दिवसातून 3. हा जास्तीत जास्त महिन्यातून एकदा जातो. खरं म्हणजे वर्षात एकदा जातो. खरं म्हणजे ते नाही, आयुष्यात एकदा जातो. आपण पुष्कळ केलं समजतो. ते पंढरपूर खरं पंढरपूर नाही, हे पंढरपूर खरं. सिद्ध ज्ञान भीमा तटा निकटही ब्रह्मांड रे पंढरी जीवांचा समुदाय हाच महीच्या वीटे उभा श्रीहरी. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जो समोर दिसेल तो भगवंत. ही भावना मनापासून असली पाहिजे, बोलण्यापुरती नाही. असं असलं म्हणजे मग तो खरा झाला. तेथीचा जणी होय वार करी तू सेवी सुभक्ती रसा. आता नामदेवाला उजाडलं की देव मला आग्रहाने काय इथे ये म्हणतात का? द्वैत भाव रजनी त्याची सर्व संतने त्याची सर्व संतने द्वैत भाव रजनी त्याची सर्व संतने सर्व संतने गुरु कृपार्थ उदयाला गुरु कृपार्थ उदयाला ब्रह्मनिरास अवधानाला ब्रह्मनिरास अवधानाला एकही सजरती हरला गीत पाहिले गोष्ट भले द्वैत भाव रजनी जाती सर्व संपले जाती सर्व संपले. द्वैत संपलं नामदेवाचं. अंधार संपला आणि सूर्योदय झाला. नामदेवाच्या अंतःकरणातलं जे अज्ञान होतं, जो एक तऱ्हेचा मोह होता, जे सगुणाचं केवळ सगुण मर्यादित म्हणून प्रेम होतं, ते सगळं गेलं
आणि आता ते गुरुनी सांगितल्यासारखं सिद्ध ज्ञान भीमा तटा निकटही ब्रह्मांड रे पंढरी, ते त्यांच्या अनुभवाला आलं. हे नुसतं शब्द ज्ञान राहिलं नाही. आणि त्याचं कारण मी आपल्याला सांगितलं की नामदेवाची योग्यता मुळातच जास्त होती. फक्त थोड्या स्पर्शाची आवश्यकता होती, तेवढं मिळवणं तयार होतं सगळं. सामान्यतः सगळे पदार्थ ज्वलनशील असतात. तो ज्वालामुखी पेटतो, त्यात दगड सुद्धा वितळलेला असतो, त्याच्या सुद्धा ज्वाळा निघतात म्हणतात. तो इतक्या टेम्परेचरला दगडही पेटतो, त्याची काय म्हणत तोही जळतो. आपण प्रपंचामध्ये अनुभव घेतो. गौरी पेटते, कापराची वडी पेटते. कापराची वडी पेटायला जेवढा वेळ लागतो तेवढा गौरीला पुरतो, आणि त्यात ती ओली असली तर नामदेव कापराची वडी होते. आपण ओली तरी गौरी आहे की नाही कोणाला ठेवू. तेव्हा नामदेवाला जसं झटकन झालं तसं आपल्याला समजायचं कारण नाही, पण नामदेवाचं होऊ शकलं कारण सगळी बाकी सगळी तयारी होती. आणि म्हणून द्वैत भाव रजनी त्याची सर्व संपली. देवाला नमस्कार केला, गुरुला नमस्कार केला. नामा निघाला नमुनी हराते, पद्मात टाला झणियावयाते, येतासिनेच्या तटी काय झाले, पाया परीक्षा भगवान आले. नामदेवानी देवाला नमस्कार केला, गुरुला नमस्कार केला, मोठ्या प्रेमाने निरोप घेतला आणि मोठ्या समाधानाने नामदेव परत निघाले. आता नवीन नामदेव होते हे सगळे. आमूलाग काय संपूर्ण क्रांती झालेली होती नामदेवांची. आता शब्द वापरला मी समजतो एवढं, मात्र क्रांती शब्दाचा अर्थ मृत्यू आहे हे लक्षात ठेवा. क्रांती आणि उत्क्रांती दोन्ही शब्द मृत्यूचे वाचक आहे संस्कृत भाषेप्रमाणे. नामदेव परत फिरले. आता रस्ता तोच. सीनेच्या वाळवंटाजवळ आले आणि असं उकरून जरा पाणी बिणी काढलं, स्नान केले, हातपाय तोंड धुतले आणि स्वयंपाक करून गाकर वगैरे बनवले. आता त्याला तूप लावून खायचे. एवढ्या ते कुत्र रूपश्वानाचे धरून प्रगट झाला श्रम हरण तटाकाश, ओके गाकर बाजूस ठेविले, स्वामी उतरून मुखे मेले. म्हणजे गाकर जे ठेवले होते त्यांनी आपलं तोंड उघडलं, सगळी चळतच्या चळत पकडली आणि पाहायला लागले. त्यांनी नामदेवानी पाहिलं. अरे म्हणले काय काय तूप लावलं नाही म्हणले, त्याला अजून त्याला बांधल ना. लवथांब असा नच धावे, लवथांब असा नच धावे, गाकर स्वान आहे तगवाचे, तेन तसे मुली खावे खावे, लवथांब असा नच धावे धावे, लवथांब असा नच धावे. वाटी घृताची तूप त्या समाधावे, लवथांब असा नच धावे, लवथांब असा नच धावे. दास गणू म्हणे ही समदृष्टी, दास गणू म्हणे ही समदृष्टी, सदा शास्त्री गावे गावे, लवथांब असा नच धावे, लवथांब असा नच धावे. श्वानराज असे पळू नका म्हणाले. अहो गाकर खाण्याची सुद्धा जी एक पद्धती आहे, हे तुम्ही नवीन लग्नातल्या पंक्तीसारखं काय करता. म्हणजे कसं जेवावं ते एक शिस्त होती जुन्या काळी, की सगळं वाढून झालं मग आसपासचे लोक बरोबर बसायच्या तयारीत आहेत की नाही. मग चित्राहुती झाल्या, मग प्राणाहुती हातात घेऊन त्यांच्या आचमनाकरता पाणी हातात घेऊन मग इकडे तिकडे बघायचं. सगळ्यांची तयारी असेल घ्या, मग आपण घ्यायचं. हे तुमचं म्हणजे कोशिंबीर वाढली कोशिंबीरच खाल्ली, चटणी वाढली चटणी खाल्ली, त्या वाढणाऱ्याला पंचायत. हे तसं झालं तुमचं. पुण्याहून आलेले असता म्हणले तुम्ही होते. जेवणाची पद्धत सुटल्यावर गाकर ते बिन तुपाचे खायचे कसे. तेव्हा शानराज थांबा म्हणली, तुपाची वाटी घ्या, गाकराला तूप लावतो मग तुम्हाला देतो. तुमच्या खाल्ल्यात काही दोष नाही, परमात्माचंच रूप आहात तुम्ही, परमात्मा जात प्रत्यक्ष. नैवेद्य दाखवूनच मी खाणार होतो. तुम्ही सगळे खा पण तूप तर राहू द्या. नामदेव तुपाची वाटी, तुरे म्हणून सांगत होतं, की नामदेव तुपाची वाटी घेऊन ते थांबलं. गाकर सगळे सोडले. नामदेवानी त्याला खालून वरून चांगलं तूप लावलं आणि भगवंताला जसं त्यांनी कधी लहानपणी भरवलं असेल त्या प्रेमाने जवळ बसले आणि एक एक घास कुत्र्याच्या तोंडात देत. कुत्र्याने घास खाल्ला की नमस्कार करतो. तेव्हा
धन्यवाद. आज कृतार्थ झालो म्हणाले. माझ्या हाताचा गाकर तुम्ही खाता, आणखीन घ्या. तू कुत्र मोठ्या प्रेमाने भाकर खाते, नामदेव मोठ्या प्रेमाने त्याला भरवतायत, पुन्हा पुन्हा नमस्कार करतायत. एक वारकरी चालली होती, एकविधा भाव भक्ताचा स्वधर्म. ते म्हणले हे अगदीच आता बिघडलं काम. आणि त्या वारकरी म्हणजे नामदेव भाऊ का आम्ही तुमच्या कीर्तनाला येतो, तुम्ही पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त म्हणून, तुम्ही हे काय समतावादी खूळ चालवलं म्हणले. अरे कुत्रे आहे श्वान यास देव मानिता, गंध मानिला मुनिया काय वंता, आहे श्वान यास देव मानिता, कायवया एकविधा भक्ती पावली, चिंबाते शुद्ध बुद्धी समित झाली, म्हणून अशा पूजेचे आज उपदली, सकल येथे अविधिकृत्य आवडता, आहे वारयास देव मानिता. नामदेव बुवा काय चालवलंय तुम्ही? अहो आपण वारकरी पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त, पांडुरंगाशिवाय आपल्याला दुसरं कोणी नाही. अवघे देवते पाण्यात एक माझा पंढरीनाथ, आपण सगळे देव सुद्धा पाण्यात टाकायला तयार आहोत आणि तुम्ही कुठल्याला देव मानता? कायलया एक विधा भक्ती पावली, अशा पूजेची आस उपजली, सकल येथे अविधिकृत्य का हो आचरिता, आहे कानयास देव मानिता. हा कुत्रा आणि याला तू देव मानता? नामदेव म्हणाले अरे आपण ज्ञानेश्वरी वाचतो, रोज वाचतो. सगळ्या भूतांच्या मध्ये परमात्मा भाव असं ज्ञानोबाराय सांगतात. स्वतःला सगळ्या भूतमात्राच्या ठिकाणी पाहावं असं ज्ञानोबाराय सांगतात. जरी जगात हाकुटे व्हावे तरी जवळीक माझी असं ज्ञानोबाराय म्हणतात. आता जगात हाकुटे म्हणजे कुत्रे येत नाही, सगळ्या जगापेक्षा आपण नम्र राहिलं पाहिजे असं जर सांगितल्याशिवाय परमात्माची भेट होते म्हणतात. कुत्र तर जगातला पुष्कळ चांगला प्राणी आहे त्या मानाने. तो तुम्हाला वाईट वाटायचं का कारण नाही? हरी विन तुझे जगतात काही, भासे दिसे सकल विशेषशाही, आकार उपजवी जगती भ्रमाला, या अंतरी वसत जो धरी शोध त्याला. आकारातून भ्रम निर्माण होतो, आकारातून भ्रम निर्माण होतो. हे बालपणाचं लक्षण आहे. आकारावर प्रेम असणं हे बालपणाचं लक्षण आहे. तत्वावर लक्ष असलं पाहिजे. आपण बघितलंय की नाही, चॉकलेट लिमलेट बाजारात नाही घेऊन यावं. आता ते लिमलेटचे चॉकलेटचे निराळे आकार असतात. कुठं कुत्रं असतं, कुठं मांजर असतं, कुठे ससा असतो, कुठे उंट असतो, कुठे हाती असतो. आता बाप चार प्रकार होतो का ते सापडत होतो. आता ती पोरं मला हाती नाही मिळाला म्हणून भांडतात एकमेकाशी. बाप छानपणा जाऊन सांगतो अरे काच्यानो हाती काय उंट काय, शेवटी लिमलेटच आहे ते. हे कळलं ना तुला? तू आकारा करता भांडतोस तशी काय वाट? आकार हा उपजली गती त्या अंतरी वसदोष शोध त्याला. आपल्याकडे अवस्था सांगितले अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. त्यातला अस्ति भाती प्रिय म्हणजे सच्चिदानंद, भगवंताचं स्वरूप आहे, ते शुद्ध आहे, सात्विक आहे, निरुपाधिक आहे. आणि नाम आणि रूप कसं आहे? ते माया आहे, ते सोपाधिक आहे. नामरूप नुसतं राहू शकत नाही, ते अस्तिभाती प्रियाच्या आधारावरच राहतं. पण नामरूप खरं नसतं, अस्तिभाती प्रिय खरं असतं. घ्यावं लागतं नामासकट, पण पोचावं लागतं त्या अस्तिभातीपर्यंत. त्या अंतरी वसत जो धनी शोध त्याला. गोडीला आकार नाही, पण साखरेला आकार असला तरी आकाराला साखर म्हणायचं म्हणजे गारगोटीला साखर म्हणण्याचा प्रसंग आला. पिठी साखर रांगोळी दिसायला सारखी दिसते, महत्व गोडीला आहे, त्या पांढरेपणाला आणि रवाळपणाला नाही. पांढरेपणा आणि रवाळपणाला रांगोळी ते असतो आणि गडबडीत होतही तसं. ते काही लोकांना डब्यावर नावं घालून ठेवायची सवय असते. साखर, तांदूळ, गडबडीच्या वेळेला सुईच असतं, पण घालताना लक्ष ठेवून घातलं तर. त्या लग्नाच्या गडबडीत साखरेचा डबा रिकामा होता, त्यातच रांगोळी भरली आणि जावई भाऊ आदल्या दिवशी घरी आले भेटायला. आता त्यांना चहा दिला पाहिजे म्हणून रांगोळीचा चहा पाजला झालं. जावई वाजून लग्न व्हायचं होतं, तसाच खातो आला तो. आता काय करतो? विनोद सोडून द्या.
मी आपल्याला सांगतो एवढ्यासाठी की आकार आणि रूप हे असतं, यात शंका नाही. पण आकार आणि रूप ज्याच्या अधिष्ठानावर असतं त्याला महत्व का आकार आणि रूपाला महत्व? ज्याच्या अधिष्ठानावर असतं त्याला महत्व. त्या आकार हा उपजवी जगती भ्रमाला, त्या अंतरी वसत जो झणी शोध ज्याला. आणि असं नामदेव म्हणल्यावर तो वारकरी आणखीन खवळला. म्हणजे लागा तुम्ही ब्रह्मज्ञान सांगायला. अरे नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, असं आपण कशाला सांगतो म्हणाले. हे काय सांगाले तुम्ही? म्हणजे हा देव नाही असं अजून तुला वाटतंय? शंका काय म्हणले त्याला? हट, हे कुत्र म्हणाले. नामदेव म्हणले देव आहे, याचा भ्रम दूर करा. प्रगट हरे हरियात श्रीनाथी सकल हरियात श्रीनाथी सकल याचा दुरी भ्रम करावा, सकल याचा दुरी भ्रम करावा. देवी देवरी एक पंढरपुरी, हात कटी सावरी धरुण देवा. प्रगट व्हावे हरियात श्रीनाथी. आणि अशी नामदेवानी प्रार्थना केल्याबरोबर भगवान प्रगट झाले. प्रगट हरी जहाला श्वान वेशात युनी, धरत कटी कराते सावळा चक्रपाणी. कधी न करीत खोटे देव तो भक्त बोला, पदरी सतत घेया दीन दासा गणूला. पुंडलिक वरदा सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ विठ्ठल 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 विठ्ठल. परमात्मा प्रगट झाले. नामदेवानी दर्शन घेतलं म्हणजे आता तरी विश्वास पटला. आता विश्वास पटला. मग हे केव्हा होतं? नामदेवासारखा अधिकारी असला म्हणजे होतो. तेव्हा ह्या गोष्टीतलं सार लक्षात ठेवायचं. बघितलं कुत्र की मागे घेऊन तुपाची वाट धावायचं नाही. कारण ज्या अवस्थाक्रमातून नामदेव गेले त्या अवस्थाक्रमातून जावं लागतं. शक्यता आपल्या ठिकाणी आहे, पण ती व्यक्त होण्याचा काल यावा लागतो. तो साधनेनंतर येतो. जे व्यवहारात आहे तेच परमार्थात आहे. व्यवहारामध्ये बीजामध्ये सगळं सामर्थ्य असतं, पण बीज पेरल्यानंतर फळ येईपर्यंत मध्ये वाढ बघावी लागते. आणि आपल्या हाती कोणतं बीज आहे कोणाला ठाऊक. त्या फळापर्यंत वाढ बघावी लागते. मग पुन्हा त्यात ते बीज दिसतं. मधल्या अवस्थेमध्ये बीज प्रत्ययाला येत नाही. नामदेवाची स्थिती निराळी होती, पण त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे तेवढी लक्षात घ्यायची. आणि ती अशी आहे की असं सद्गुरूचं प्रेम संपादन केलं, सद्गुरूची कृपा संपादन केली की ही जी योग्यता आहे, हा जो अधिकार आहे आत्मस्वरूपा पाहण्यास. आता नामदेवाला काय दर्शन झालं? आत्मस्वरूपाचं दर्शन आहे. जिथे सगळं आत्मवत सर्वभूत आणि यः पश्यति स पश्यति. आत्मवत सर्वभूत ज्याला दिसली त्यालाच दिसलं असं गीता म्हणते. हे दर्शन जर घडायचं असेल तर गुरु कृपा आहे दिव्यांजन अशा शब्दांची गोळा. दिव्यांजन म्हणत गणू घे दर्शन. नवत कल्पना नवत कल्पना मुख विद्रिक हो. त्या पहिल्या ओळीची आपला अध्याय काय करायचे? त्या गुरुकृपेचं अंजन घातलं की मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी असं होतं. जिकडे जिकडे आपण पाहाल तिकडे तिकडे तेच दिसेल. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. पण ही स्थिती प्राप्त होण्यासाठी अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे. अधिकारी गुरुला शरण गेलं पाहिजे. आणि असं झालं म्हणजे मग परब्रह्ममूर्ती सद्गुरु हाच एक जगती. गुरु गुरुपणा अनन्य झाल्यावरती. दासगण म्हणे भेद मुरे ज्योतिष मिळाल्या ज्योती. परब्रह्ममूर्ती सद्गुरु हाच एक जगती. पुंडलिक वरदा हरिठ सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
समर्थ. आणि यासाठी आपल्या परंपरेमध्ये गुरुचं महात्म्य सांगितलेलं आहे, पण त्याच्या मागची भूमिका लक्षात ठेवून ते लक्षात घेतलं पाहिजे. ते सगळे समर्थांचीच गोष्टी चालल्या आहेत. पुन्हा आजच सांगितली म्हणजे पुन्हा ते एरवी पुन्हा ते मग आज म्हणजे आज कारण एकच आहे की लवकर जरा थोडं संपलं. आख्यान लहान आहे, 40 कवितांचंच आहे, म्हणून जरा लवकर संपलं. आणि खरं सांगू का, असं थोडं लवकर संपवणं अपरिहार्य होणार आहे. तर 14 दिवस पार पडतील एकूण. झरकामध्ये घशानं बैठक मारली की ते सगळं तसंच राहील. तेव्हा आपण समर्थांचं नावच घेऊन नुसतं रामदास कल्याण जय गुरु रामदास कल्याण, रामदास कल्याण जय गुरु रामदास कल्याण, रामदास कल्याण जय गुरु रामदास कल्याण, रामदास कल्याण जय गुरु. गुरुही पुष्कळ असतात, शिष्य पुष्कळ असतात. चांगले गुरु असतात, चांगले शिष्य असतात, पण एखादी जोडी मध्ये अद्भुत असते. कल्याण स्वामी रामदासासाठी हे विश्वांचं नामदेवांचं तसंच आहे. विश्वमा पुढे कोण काय काही पत्ता नाही. खेचर होते असं वर्णन नाही त्यांचं. म्हणजे आकाश मार्गाने जाण्याचं सामर्थ्य त्यांना होतं. पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लागे अशा स्थितीमध्ये होते ते. ज्ञानदेवांचे शिष्य आणि त्यांचे शिष्य नामदेव, आणि नामदेव ज्ञानदेवांचे अधिक ज्येष्ठ कंठस्थ मित्र. असं हे आपल्याला न कळणारं प्रकरण आहे. मला सांगा, पुन्हा पुन्हा एक गोष्ट मी ज्याची पुन्हा वरच्यावर आपल्याला सांगतो की पात्रता अधिकार भेद कसा असतो. पांडुरंग देवाचे नामदेवाचे प्रत्यक्ष लाड करणारे, अमृतानुभव लिहिणारे ज्ञानेश्वर नामदेवाचे ज्येष्ठ कंठेचे स्नेही, विसोबा त्यांचे शिष्य, ते सुद्धा पहिल्यापासून मोठे उत्कृष्ट होते असे नाही. त्यांची भांडणे झाली होती खापरावरून. आणि त्याच्याकरता नामदेवांना विसोबांना वट्टीवर आणण्याकरता असाच एक चमत्कार दाखवावा लागला होता. आपल्या जाठराग्नी प्रदीप्त करून पाठीचा तवा करून मुक्ताबाईकडनं मांडे भाजून घ्यावे लागले होते. पण हे केव्हा तरी म्हणते याचा अर्थ गॅस संपला म्हणजे नामदेवानी ज्ञानदेवाने असं काही नव्हतं. रोज आपला मुक्ताबाईचा सौभाग ज्ञानदेवाच्या पाठीवर असं नव्हता प्रकार. केव्हा तरी निमित्ताने होणाऱ्या या गोष्टी असतात. विसोबाची रोजची झोपायची जागा ती आणि पाय ठेवायची उशी महादेवाचं लिंग नव्हतं. काही विशिष्ट उद्देशाने ते घडलेलं होतं. आणि त्याचं कारण असं, हे जे उजाडलं पाहिजे हे उजाडावं लागतं. आणि उजाडण्यासाठी त्याच्या पाठीमागे उजाडण्यात इतका तरी अधिकार असावा लागतो. अहो उजाडतं पण 6:30 तर वाजले पाहिजे. 12 वाजताच खिडकी उघडून कसं झालं रात्री. तेव्हा उजाडण्याची सुद्धा वेळ यावी लागते आणि याच्याकरता धीर असावा लागतो. आणि अनन्य भाव तो दाखवतो की मग सगळी गोष्ट सगळं गुरुवर अवलंबून आहे. आता याला काही घाई नाही, तो करील तसं, त्याला अनन्य म्हणतात. कारण अनन्य शब्द आणि शरण शब्द हे मोठे महत्वाचे आहेत. गुरुला शरण जायचं म्हणजे ज्ञानेश्वरांनी सांगितलं सगळं शरण गेलं पाहिजे. आपुलेनी भेदे विण माझे जाणीचे जे एकपण तयाची नाव शरण मध्ये येणे का. एरवी नुसतं घालीन लोटांगण नाहीतर असं आहे, केळाच्या सालीवरनं पाय घसरून पडला म्हणजे साष्टांग दंडवत झालं म्हणायचं. त्याच्या मागे ती भावना लागते. म्हणून महाराज म्हणतात की गुरुपणा अनन्य धारावरती दास गणू म्हणे भेटमुळे ज्योती समिळाल्या ज्योती परम ब्रह्ममूर्ती सद्गुरु हात एक कुंडलिक वरदा हरी अनंतापराधाच्या राशी पोटी धारणे देवा पोटी धारणे महान पापी मी मज परितू आपला म्हणणे पतित बावर ऐसे आपणा नाम धरलेसी देवा नाम धरलेसी आता पतिता उपेक्षिणी योग्य नव्हे तुझशी ज्ञानाचा विश्वंभरा करुणावतारा मुखेरा हो राम ध्यानी मनी तुझी मूर्ती देवा मनी तुझी मूर्ती घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची हो देवा पंढरीची हो साधू संताची ती हो सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी दासन म्हणे वस्ती राहू गोदी जाता रे गुणगायीन आवडी हेची माझी सर्व दर्गे मुक्ती धन संपदा संत संगती म्हणे गर्भ अति सुधे गाला जय देव जय देव जय रुक्मिणी रमणा हो श्री रुक्मिणी रमणा
रामदास कल्याण